उदय, अरे बघ ना किती सुंदर मूर्ती आहेत ना. हो ना, ती बघ कृष्ण रूपातली मूर्ती. हो, आणि ते बघ ती स्वामींच्या रूपातली, ती पण सुंदर येणार आहे. हो, ते बघ महादेवांच्या रूपातली पण आहे. तुकाराम महाराजांच्या रूपातली पण किती भारी आहे. लोकांना आजकाल नवीन नवीन कल्पना आवडतात वाटतं. नवीन आयडिया चांगले आहेत रे. पण मला एक गोष्ट कळत नाही, आपण देवाला ना त्याच्या मूळ रूपामध्ये काय एक्सेप्ट नाही करत का? आपल्या मनाप्रमाणे आपण त्याचा अवतार चेंज करतो. कृष्णाची ओळख वेगळी, स्वामी समर्थांची ओळख वेगळी, तुकाराम महाराजांची ओळख वेगळी आणि महादेवाची ओळख पण वेगळी. मग एका देवाची ओळख दुसऱ्याच्या रूपात का दाखवायची? बरोबर आहे यार. तू कधी विचार केलाय का? देवाने प्रत्येक गोष्ट ना एका हेतूने बनवली आहे. जसं की बघ ना, गुलाबाला गुलाबाचं रूप दिलं, झाडांना झाडांचं रूप दिलं आणि फळांना फळांचं रूप दिलं आणि प्रत्येक देवाला त्याचं एक स्वतंत्र रूप दिलं. मग आपण का ते रूप चेंज करायचं? आपण कोण आहे? हा, युअर राईट. आणि प्रत्येक देवाला त्याचं वेगळं सौंदर्य आहे, त्याचं एक वेगळं रूप आहे, त्याचं महत्व आहे आणि आपण त्यांना जपलं पाहिजे. या पृथ्वी तलावरती ना प्रत्येक गोष्टीला एक वेगळा अर्थ आहे. आपण ते मिक्स नाही केलं पाहिजे यार. हा प्रश्न फक्त गणपती बाप्पाचा नाही, तर इतर देवांच्या पण सन्मानाचा आहे. कारण कृष्ण हा कृष्ण आहे, स्वामी समर्थ आहे आणि गणपती बाप्पा ना गणपती बाप्पाच आहे.